नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल, अगदी 2 मिनिटात पॉपकॉर्न कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। लगेचच रेसिपीकडे वळूयात। इथे मी पॉपकॉर्नचा मका घेतलेला आहे। अगदी छोटे लहान आणि टप्पोर दाणे असतात, कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात। आपण तिकडे कढई तापत ठेवलेली आहे, त्यात आपण 1 पळीलाही कमी असं तेल घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लोच ठेवायची आहे। यात आपण गरजेप्रमाणे मीठ घालून घेऊया। तसंच छोटा अर्धा चमचा आपण यात हळद घालून घेणार आहोत। आणि आता आपण यात अगदी लहान वाटी भरून मक्याचे दाणे घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, अगदी छोटी वाटी आपण मका घातलेला आहे। आता मात्र आपण गॅसची फ्लेम अगदी हाय करायची आहे आणि सुरुवातीला याला व्यवस्थित हळद आणि मिठात ते मक्याचे दाणे मिक्स करून घेऊयात आणि ते तडतडायला लागले की लगेचच त्यावर झाकण ठेवून देऊयात। आता कुठेही गॅसची फ्लेम ही आपल्याला स्लो करायची नाही आहे, नाहीतर मग बरेचसे दाणे फुटत नाहीत आणि ते कच्चेच राहतात। अगदी तडतडण्याचा आवाज बंद झाला की तातडीने गॅस बंद करून देऊया आणि तुम्ही बघू शकता, अगदी एवढ्याशा मक्याच्या दाण्यांचे कढई भरून पॉपकॉर्न झाले आहेत। अगदी गरमागरम आणि खमंग असे पॉपकॉर्न तयार आहेत। नक्की ही रेसिपी ट्राय करा। अगदी घरातल्या घरात मुलांना आपण सहज आणि अगदी 2 मिनिटात असे छान पॉपकॉर्न करून देऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।